पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्याच्या राजकारणात एक अत्यंत खळबळजनक वळण आले आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा आज राजीनामा दिला आहे। काही दिवसांपूर्वी जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी पद सोडेन असा इशारा प्रशांत जगताप यांनी दिला होता। आता जगताप यांनी राजीनामा दिल्यानं पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाल्याचं मानलं जात आहे। अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील हे पॅचअप पुण्याच्या राजकारणाची संपूर्ण समीकरणे बदलून टाकणार असून नक्की त्यांच्यात काय शिस्त आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अखेर आपल्या पदाचा त्याग केला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार का। या चर्चेवर काही दिवसांपूर्वीच प्रशांत जगताप यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडली होती। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की जर शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करणार असेल तर मी शहराध्यक्ष पदावर राहणार नाही आणि पक्षही सोडेन। आज त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू झाली आहे की आता दोन्ही राष्ट्रवादी अधिकृतपणे एकत्र येण्याच्या हालचाली पूर्ण झाल्या आहेत आणि म्हणूनच प्रशांत जगताप यांनी पक्षातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे। जगताप यांचा हा राजीनामा म्हणजे पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीची नांदी मानली जात आहे। भाजप आणि एकनाथ शिंदे गट पुण्यात महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवणार आहेत, मात्र अजित पवार गट महायुतीसोबत निवडणूक लढवणार नाही। त्यामुळं भाजपला रोखण्यासाठी आणि महापालिकेतील सत्ता हस्तगत करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा विचार सुरू केल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे। मात्र प्रशांत जगताप हे सुरुवातीपासूनच अजित पवार गटासोबत जाण्यास कडाडून विरोध करत होते, मात्र आता वरिष्ठ पातळीवर युतीचे संकेत मिळाल्याने त्यांनी आपल्या शब्दाला जागत पदाचा राजीनामा देऊन दोन्ही पवारांना वाट मोकळी करून दिली आहे। त्यांच्या या राजीनाम्यामुळे पुणे महापालिकेत आता एक नवीन राजकीय समीकरण आकाराला येताना दिसत आहे। जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर भाजपसमोर मोठे आव्हान असणार आहे, कारण 2002 पासून ते 2017 पर्यंत पुण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता होती। त्यामुळे जर आता दोन्ही काका पवार पुतणे एकत्र आल्यास भाजपला मोठ्या शक्तीचा सामना करावा लागणार आहे। तर दुसरीकडे प्रशांत जगताप आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार की अन्य कोणत्या मार्गाचा अवलंब करणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत। गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत जगताप यांनी पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती। त्यांचा सामना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चेतन तुपे यांच्याशी झाला होता, पण अजित पवारांच्या पक्षानं त्यांचा विधानसभेत पराभव केला होता। तसेच आता शरद पवार पुण्याची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्याच्या राजकारणात झालेला हा बदल आगामी निवडणुकीत कोणाला फायद्याचा ठरणार आणि कोणाचा पत्ता कट होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे। प्रशांत जगताप यांच्या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं? दोन्ही पवार काका पुतणे महापालिकेत एकत्र येणार का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।